नमस्ते मित्रांनो, या मुद्द्यावर चला शिकूया पार्ट्स ऑफ स्पीच. आजचा आपला महत्वाचा व्हिडिओ तुमच्या आवडत्या चॅनेलमध्ये इंग्लिश गुरु विक्रम सर. पार्ट्स ऑफ स्पीच हा बेसिक टॉपिक आहे आणि या टॉपिकच्या शिकल्याशिवाय बाकीचं ग्रामर शिकणं जरासं अवघडच जातं. कुठले कुठले पार्ट्स ऑफ स्पीच आहेत? 5वी पासून आपण बघतोय तर नाउन, ॲडजेक्टिव्ह, व्हर्ब, ॲडव्हर्ब, प्रोनाउन, प्रिपोजिशन, कंजंक्शन आणि इंटरजेक्शन. हे आहेत 8 पार्ट्स ऑफ स्पीच. नाउनला मराठीमध्ये आपण म्हणतो नाम, ॲडजेक्टिव्हला म्हणतो विशेषण, व्हर्बला म्हणतो क्रियापद, ॲडव्हर्बला म्हणतो क्रिया विशेषण, प्रोनाउनला म्हणतो सर्वनाम, प्रिपोजिशनला म्हटलं जातं शब्दयोगी अव्यय, कंजंक्शनला म्हटलं जातं उभयान्वयी अव्यय आणि इंटरजेक्शनला म्हटलं जातं केवल प्रयोगी अव्यय. बघूया नाउन म्हणजे काय. तर व्यक्ती, वस्तू, पदार्थ, प्राणी, भावना, कल्पना, क्रिया यांचे नाव. थोडक्यात लक्षात ठेवा, कुणाचे नाव? व्यक्तीचे, वस्तूचे, पदार्थाचे, प्राण्याचे, भावनेचे, कल्पनेचे, अगर क्रियेचे नाव. म्हणजे गणेश व्यक्तीचं नाव, रमेश, महेश, उमेश व्यक्तीचं नाव, वस्तूचं नाव शुगर, ऑइल, आणखी कुठली वस्तू असेल पेन, टेबल, बेंच काय असतील ते वस्तूचं नाव. पदार्थ काय असतील ते कुठलेही पदार्थ असतील, तुमचे शुगर, ऑइल मगाशी म्हटलं ते वस्तू पण आहेत आणि पदार्थ पण आहेत. प्राण्याचं नाव टायगर, काऊ, बफेलो ही जी प्राण्यांची नावं आहेत ते. भावना आणि कल्पना. भावना तुमच्या इमोशन्स, अँगर राग, हेट्रेड तिरस्कार, लव प्रेम, काइंडनेस दयाळूपणा, ह्या ज्या भावना आहेत या सगळ्या भावना. कल्पना, तुम्ही म्हणा कल्पनेचं नाव म्हणजे काय सर? अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आपल्या अवतीभोवती की ते आपण बघू शकत नाही वगैरे काही नाही, फक्त कल्पनेच असतात. स्वर्ग, नरक, ह्या सगळ्या कल्पना आहेत. पाप, पुण्य, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो हेवन, हेल, मेरिट, डिमेरिट किंवा सिन, पाप, ह्या ज्या सगळ्या कल्पना आहेत, सिन म्हणजे पाप, मेरिट म्हणजे पुण्य, ह्या सगळ्या कल्पना आहेत. ह्या वास्तवात ह्याला आकार उकार चव वास बीस काही नाही आहे. यांची नावं जी आहेत ती. आणि क्रियेचं नाव म्हणजे हसणं, रडणं, नाचणं, गाणं, स्माइलिंग, क्राईंग, डान्सिंग, सिंगिंग, ह्या क्रिया आहेत. क्रियापद नव्हे, ह्या क्रियेची नावं नुसती वाक्यात वापरली आणि क्रिया मुख्य वाक्यातली दुसरीच वेगळी असते, याला आपण म्हणतो नाउन. नाउन समजते ना? कुणाचंही नाव म्हणजे नाउन, एवढं लक्षात ठेवायचं. नाउन नंतर येते ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय? नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द. नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द. मी इथे एक वाक्य लिहितो म्हणजे आपल्याला समजून घेता येईल. गणेश इज अ व्हेरी गुड बॉय. आता या वाक्यात बघा, गणेश हे आपलं नाउन आहे, तसंच बॉय मुलगा हे देखील आपलं नाउन आहे. गणेश नाउन आहे, बॉय नाउन आहे. आणि या बॉय विषयी अधिक माहिती कोण सांगते? तर गुड सांगते. कोण सांगते? गुड सांगते. त्यामुळे हे गुड झालं आपलं ॲडजेक्टिव्ह. नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द. कसला बॉय आहे? चांगला, वाईट, उंच, ठेंगू, लठ्ठ, सडपातळ, म्हणजे गुड, बॅड, टॉल, शॉर्ट, फॅट, स्लिम, जी काय आहेत शब्द ते सगळे काय आहेत? ॲडजेक्टिव्ह आहेत. विशेषण. विशेषणांचे प्रकार कुठले, नावांचे प्रकार कुठले, ते व्हिडिओच्या पुढच्या भागात आपल्याला पाहायला मिळणारच आहे. त्याच्यानंतर येतं क्रियापद. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द. समजा आपण एवढंच वाक्य लिहिलं, गणेश अ व्हेरी गुड बॉय, तर त्या वाक्याला अर्थ लागेल का? गणेश एक खूप चांगला मुलगा. अरे बाबा, काय पुढं काय आहे का, होता का असेल? जोपर्यंत तुम्ही इथं इज लिहित नाही किंवा वॉज लिहित नाही किंवा विल बी लिहित नाही, तोपर्यंत त्या वाक्याला अर्थ लागत नाही. आणि असा जो क्रियावाचक शब्द असतो, ही वेंट टू मुंबई, क्रिया कुठली आहे? वेंट. आय अटेंडेड द लेक्चर, क्रिया कुठली आहे? अटेंडेड. आय हॅव इटन 2 चपातीज, क्रिया कुठली आहे? हॅव इटन, खाल्लेल्या आहेत. हे जे शब्द आहेत त्यांना आपण काय म्हणतो? क्रियापद. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द. त्याचे डिटेल टाइप्स पुढे बघू. ॲडव्हर्ब, क्रिया विशेषण. क्रिया कशी झाली हे सांगणारा जो शब्द आहे त्याला आपण म्हणतो क्रिया विशेषण.
म्हणजे मला माझ्या मित्रानं मारलं. वाईट झालं नाही, असू दे. पण कसं मारलं? जोरात मारलं का हळू मारलं? माय फ्रेंड हिट मी हार्ड का हिट मी सॉफ्टली? हे जे हार्ड आणि सॉफ्टली जे शब्द आहेत यांना आपण काय म्हणतो? क्रियाविशेषण. आणखीन एक महत्वाची गोष्ट इंग्लिशमध्ये आहे ऍडव्हर्बच्या बाबतीत, की ऍडव्हर्ब केवळ क्रियेविषयी बोलत नाही इंग्लिशमधलं, तर इंग्लिशमधलं ऍडव्हर्ब हे विशेषणाबद्दल सुद्धा बोलतं. महत्वाचा मुद्दा आहे, काळजीपूर्वक ऐका. ऍडव्हर्ब इंग्लिशमध्ये केवळ क्रियापदाबद्दल बोलत नाही, तर विशेषणाविषयी सुद्धा अधिक माहिती सांगतं. इकडच्या वाक्याकडे लक्ष द्या. गणेश इज अ व्हेरी गुड बॉय. या वाक्यात क्रियेविषयी बोलणारा कुठलाही शब्द नाही, पण ऍडजेक्टिव्ह हे जे विशेषण आहे गुड याच्याविषयी बोलणारा जो शब्द आहे व्हेरी, किती चांगला, खूप चांगला. आणि म्हणून मी पहिल्यांदा लिहिताना ही व्याख्या लिहिली होती क्रियापदाबद्दल माहिती सांगणारा शब्द. मुद्दा म्हणून आता बघा त्याच्यावर स्ट्रेस देतोय, क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द, तसेच विशेषणाबद्दल माहिती सांगणारा शब्द. इंग्लिशमध्ये हे दोन्ही आहेत. इथं काय बघा, विशेषणाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला सुद्धा इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं? ऍडव्हर्ब म्हटलं जातं. लक्षात राहील. ऍडव्हर्ब क्रियापदाबद्दल पण माहिती सांगतं आणि विशेषणाबद्दल पण माहिती सांगतं. प्रोनाउन. प्रोचा अर्थच आहे च्या बाजूनं. प्रोनाउन नामाच्या बाजूने येणारा शब्द. नामाच्या ऐवजी जो शब्द वापरला जातो, सारखं नामाचा उल्लेख करण्यापेक्षा त्याच्याऐवजी जो शब्द वापरला जातो त्याला आपण काय म्हणतो? प्रोनाउन. उदाहरणार्थ बघा, मी इथंच वाक्य लिहितो नामाच्या ऐवजी शब्द. गणेश ओपनड हिज बुक. गणेशने त्याचे पुस्तक उघडले. यातलं नाउन कुठलं आहे? गणेश. आणि इथं बघा हिज हा शब्द आहे, हा कुणाविषयी आलाय? गणेश विषयीच आलाय. त्याचे पुस्तक म्हणजे कुणाचे पुस्तक? गणेशचे पुस्तक. त्यामुळे हा कोण आहे? प्रोनाउन आहे. समजा हे वाक्य मी पुढं वाढवलं आणि मी असं म्हटलं, ही रेड इट. त्याने ते वाचले. तर इथला ही कुणासाठी आलाय? गणेशसाठी आलाय. आणि अशी नामाच्या ऐवजी येणारी जी शब्दांची यादी आहे तिला आपण प्रोनाउनची यादी अशी म्हणतो. ते कोण कोण आहेत? आय, वी, यू, पुन्हा यू अनेक वचनी, ही, शी, इट, दे, माय, आवर, युअर, हिज, हर, इट्स, देअर, मी, यू, अस, हिम, हर, इट आणि देम. असे भरपूर आहेत. कुठले आहेत ते आपण नंतर प्रोनाउनच्या टॉपिककडे जातोय त्याला पुढे बघणारच आहे. आता एवढंच लक्षात ठेवा, प्रोनाउन म्हणजेच सर्वनाम हा नामाच्या ऐवजी येणारा शब्द असतो. प्रिपोजिशन. नाम, सर्वनाम यांचा इतर शब्दांशी असणारा संबंध दाखविणारा शब्द. फार किचकट वाक्य आहे ना. इंग्लिशमध्ये समजून घेईल तर खूप सोपं आहे. प्रिपोजिशन. प्री म्हणजे अगोदर, पोझिशन म्हणजे अवस्था. या शब्दाची अवस्था दुसऱ्या शब्दाच्या अगोदर येते, नामाच्या अगोदर किंवा बाकी शब्दांच्या अगोदर येते. आणि त्यांचं कनेक्शन काय आहे बाकीच्या वाक्याशी किंवा बाकीच्या शब्दांशी, त्यांचा संबंध काय आहे हे दाखवलं जातं. म्हणजे बघा, आय एम इन फ्रंट ऑफ द कॅमेरा. इन फ्रंट ऑफ हे माझी पोझिशन, माझी पोझिशन कॅमेऱ्याशी रिलेटेड दाखवते. कॅमेऱ्याची आणि माझी पोझिशन काय? आय एम इन फ्रंट ऑफ द कॅमेरा. यू आर बिहाइंड द कॅमेरा. बिहाइंड आहात म्हणजे तुमची पोझिशन काय आहे? कॅमेऱ्याच्या बिहाइंड आहे. म्हणजे हे जे प्रिपोजिशन म्हणजे काय? असा शब्द आहे की जो पोझिशन दाखवतो. काय दाखवतो? पोझिशन दाखवतो त्या नामाची इतर वाक्याशी रिलेटेड किंवा इतर नामांशी रिलेटेड संबंधित त्याची पोझिशन काय. उदाहरणार्थ बघा, द बुक इज ऑन द टेबल. बुकची पोझिशन काय आहे? ऑन द टेबल आहे. कुठे आहे? ऑन द टेबल. प्रिपोजिशन हे नामाचा इतरांशी असणारा शब्द जो आहे, संबंध जो आहे
ते दाखवतं. नामाचा इतर शब्दांशी असणारा संबंध काय, नामाचा किंवा सर्वनामाचा. कळते का बघा? प्रिपोजिशन इन, ऑन, अबाउट, फॉर, बिफोर, आफ्टर, विदिन, विदाउट, टू, भरपूर प्रिपोजिशन्स आहेत. प्रिपोजिशनच्या पार्टमध्ये पुढे आपण बघणारच आहोत. त्यानंतर येतात कंजंक्शन्स. माझा आवडता शब्द कंजंक्शन्स. कंजंक्शन्स कनेक्ट ऍट अ जंक्शन. फार मजेशीर गोष्ट आहे बाळांनो. इंग्लिश शब्द लक्षात ठेवला ना तर तो शब्द लक्षात ठेवायचा, त्या शब्दाची जात लक्षात ठेवायचा अवघड नाही. कन म्हणजे कनेक्ट, जंक्शन म्हणजे ठिकाण. एखाद्या जंक्शनला येऊन जो शब्द दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना, उपवाक्यांना जोडतो त्याला आपण म्हणतो कंजंक्शन. गणेश अँड रमेश वेंट टू प्ले. गणेश आणि रमेशला कोणी जोडलं? अँड न जोडलं. यू कॅन ड्रिंक टी ऑर कॉफी. टी आणि कॉफीला कोणी जोडलं? ऑर न जोडलं. आय वॉज टायर्ड व्हेन आय रिटर्न्ड होम. आय वॉज टायर्ड हे एक उपवाक्य आहे. आय रिटर्न्ड होम हे एक उपवाक्य आहे. यांना जोडलं कुणी? व्हेन. असे शब्द जे आहेत की जे दोन उपवाक्यांच्या मध्ये किंवा दोन शब्दांच्या मध्ये येऊन त्या दोन शब्दांना किंवा दोन उपवाक्यांना जोडतात त्यांना आपण काय म्हणतो? कंजंक्शन्स. कंजंक्शन्स काय म्हणतो आपण? कंजंक्शन्स. लक्षात आलं? नक्की. कंजंक्शन्स नंतर येतं इंटरजेक्शन्स. हो, अरे रे, वाईट झालं रे. हे जे शब्द आहेत की जे आपल्या तीव्र भावना दाखवतात, ऊ, आ, आउच, हे तीव्र भावना दाखवणारे जे शब्द आहेत त्यांना आपण म्हणतो इंटरजेक्शन्स. वाव, ब्रावो, अलास, डिअर डिअर म्हणजे अरे रे. डिअर डिअर म्हणजे काय? अरे रे. ओ माय गॉड. याचा एक छानपैकी स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे तुम्हाला हे समजायला अतिशय चांगलं उपयोगी पडेल. नाउन, टाइप्स ऑफ नाउन. नाउन म्हणजे काय आपल्याला माहितच आहे. व्यक्तीचं, वस्तूचं, पदार्थाचं, प्राण्याचं, भावनेचं, अगर कल्पनेचं नाव. व्यक्तीचं, वस्तूचं, पदार्थाचं, प्राण्याचं, भावनेचं, कल्पनेचं, क्रियेचं नाव म्हटलं तरी चालतंय. थोडक्यात कोणाचंही नाव जे असतं त्याला आपण नाउन म्हणतो. आणि नाउनचे आपण पार्ट्स कोणकोणते पाडतो ते आपण इथं अगोदर पहिल्यांदा बघूया. नाउन इज डिवायडेड इन सो मेनी टाइप्स. खूप वेगवेगळ्या प्रकारामध्ये त्याचं वर्गीकरण केलं जातं. मी इथं लिहिलेले आहेत महत्वाचे. याच्या व्यतिरिक्त पण काही लोक नाउनचं वर्गीकरण करतात. सगळ्यात महत्वाचे जे आहेत ते आपण इथं घ्यायचे आहेत. टाइप्स ऑफ नाउन्स. विच आर द टाइप्स ऑफ नाउन्स? प्रॉपर नाउन, कॉमन नाउन, कलेक्टिव्ह नाउन, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन, कॉन्क्रीट नाउन, मटेरियल नाउन, काउंटेबल ऑर अनकाउंटेबल नाउन्स अँड सिंग्युलर ऑर प्लुरल नाउन. काही लोक म्हणतात मॅस्क्युलाइन, फेमिनाइन वगैरे. ते नंतर आपण बघणारच आहे. मॅस्क्युलाइन, फेमिनाइन आणि न्यूटर, जेंडर काय असते ते जेंडरचा प्रकार आहे. ऍक्च्युली तो नाउनचा प्रकार नाही, पण आजकाल काही लोक ते त्यात मिक्स करायला लागलेले आहेत. तर प्रॉपर नाउन म्हणजे काय? प्रॉपर नाउन म्हणजे सामान्य नाम. काय म्हणतो आपण याला? सामान्य, माफ करा मित्र, विशेष नाम. गडबडीत मी वरती लिहायला लागलो, खाली बघायला लागलोय. विशेष नाम. प्रॉपर नाउन म्हणजे विशेष नाम आणि कॉमन नाउन म्हणजे सामान्य नाम. तर विशेष नाम म्हणजे काय? कुठल्याही पर्टिक्युलर व्यक्तीला दिलेलं नाव, पर्टिक्युलर जागेला दिलेलं नाव, पर्टिक्युलर कुठल्याही एखाद्या वस्तूला दिलेलं नाव. आता तुम्ही म्हणणार सर वस्तूला कसं? मी एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. व्यक्तीला दिलेलं नाव जर म्हटलं आपण गणेश, रमा, रोहित वगैरे जे आहेत ते कुठल्याही व्यक्तीला दिलेलं नाव हे प्रॉपर नाव झालं. प्लेसचं नाव घ्या, मुंबई घ्या, दिल्ली घ्या, ही जी आहेत ही प्लेसची नाव आहेत. आणि एखाद्या थिंगची नाव, फॉर एक्झाम्पल एखादं शिप आहे किंवा एखादी ट्रेन आहे आणि त्याला दिलेलं नाव आहे म्हणजे विराट, विक्रांत, ही जी आपली शिप्स आहेत त्यांची नावं. किंवा एखाद्या ट्रेनला दिलेलं नाव घ्या, महालक्ष्मी एक्सप्रेस असेल. ही सुद्धा प्रॉपर नाउन्स आहेत. कारण त्या जरी ती ट्रेन असली तर त्या ट्रेनचं एक प्रॉपर नाउन आहे. महालक्ष्मी एक्सप्रेस, शताब्दी एक्सप्रेस, आणखीन काय असेल. मग कुठल्याही वस्तूला जर एखादं खास नाव दिलं असेल किंवा एखादं आयलँड असेल, बेट असेल, त्याला एखादं खास नाव दिलेलं आहे. अंदमान अँड निकोबार आयलँड, त्यामध्ये अंदमान आहे, निकोबार आहेत आणि बाकीचे आयलँड्स पण आहेत. त्यांची जी नावं दिलेली आहेत किंवा एखाद्या शिखराचं नाव दिलेलं आहे, कळसाचं नाव दिलेलं आहे, कळसुबाई, एव्हरेस्ट, ही जी आहे यांना आपण काय म्हणतो? प्रॉपर नाउन्स. किंवा रेंजेस असतात, माउंटन रेंजेस, हिमालय असेल, सह्याद्री असेल, अरवली असेल,
दीज आर द प्रॉपर नाउन्स. लक्षात येते? प्रॉपर नाउन ज्याला आपण म्हणतो विशेष नाव. कॉमन नाउन सगळ्यांनाच दिलेलं असते, फक्त एखाद्या क्लासवर असतात अवलंबून, ते त्यांच्या क्लासवर किंवा स्टेटवर. इथे दिले बघा, नेम गिवन टू पर्सन और थिंग ऑफ सेम काइंड और क्लास. मी इथं आणखीन एक शब्द टाकतो, काइंड और क्लास. एका विशिष्ट ग्रुपच्या किंवा एखाद्या विशिष्ट प्रकारचे सगळे जे आहेत ते, म्हणजे मानव, आपण सगळे मानव आहोत. मॅन, वुमन, बॉय, गर्ल, टायगर, लायन, एका विशिष्ट ग्रुपचे सगळेच टायगर, सगळेच लायन, त्यातला एक कुणी जर घेतलं आपण, तर ते जे नाउन असतं दॅट इज कॉल्ड ॲज कॉमन नाउन्स. त्याला आपण म्हणतो कॉमन नाउन, सामान्य नाम. लक्षात येते? एखाद्या विशिष्ट काइंडला, एक प्रकार. आता फॉर एक्झाम्पल फर्निचर कॉमन नाउन आहे, टेबल कॉमन नाउन आहे, सगळीच टेबल आहेत जगातली सगळीच टेबल आहेत. हे जे नाउन असते त्याला आपण कुठलं नाउन म्हणतो? कॉमन नाउन. लक्षात आलं? कलेक्टिव्ह नाउन. कलेक्टिव्ह नाउनला आपण मराठीत म्हणतो समूहवाचक. समूहवाचक नाम. समूहवाचक नाम म्हणजे काय? तर जो ग्रुप दाखवतो, एक ग्रुप दाखवतो. काय दाखवतो? ग्रुप. म्हणजे उदाहरणार्थ बघा, हर्ड. कोणाचा हर्ड असतो? हर्ड ऑफ कॅटल किंवा हर्ड ऑफ ॲनिमल्स, कळप. किंवा शोल ऑफ फिश म्हणतो आपण, माशांचा जो असतो तो. किंवा आर्मी ऑफ सोल्जर्स पण असते, आर्मी ऑफ अँट्स पण असते. बंच ऑफ कीज पण असतो, बंच ऑफ करन्सी नोट्स पण असतो. पंच. ही जी आहेत यांना आपण काय म्हणतो? कलेक्टिव्ह नाउन्स आहेत. भरपूर कलेक्टिव्ह नाउन्स आहेत. कलेक्टिव्ह नाउन्सचा एक स्वतंत्र लिस्ट मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर कलेक्टिव्ह नाउन्स, त्याच्यानंतर या ऍबस्ट्रॅक्ट नाउनला आपण म्हणतो अमूर्त नाम. अमूर्त नाम म्हणजे काय? किंवा दुसरा एक याला नाव आहे भाववाचक नाम. खरं तर ऍक्च्युली भाववाचक नाम हेच जास्त वापरलं जातं, अमूर्त हे क्वचित वापरलं जातं. भाववाचक नाम म्हणजे तुमच्या ज्या इथे दिले बघा, नेम ऑफ क्वालिटी, ऍक्शन ऑर स्टेट. हे एखादा गुण असेल, एखादी कृती असेल किंवा एखादी अवस्था असेल की जिचा आकार उकार वास चव काही नसते. आता समजा मी असं म्हटलं, मला राग आलाय. राग मला किती राग आलाय? 15 राग आलाय, चौकोनी राग आलाय, त्रिकोणी राग आलाय, काही सांगता येत नाही. म्हणजे अँगर ही जी क्वालिटी आहे, अँगर, राग, ही काय आहे? ऍबस्ट्रॅक्ट क्वालिटी आहे. लव, सांगू शकता हो मी माझ्या आई वडिलांच्या वरती 500 प्रेम करतो, नाही, शक्यच नाही आहे. लव ऍबस्ट्रॅक्ट क्वालिटी आहे. आकार उकार वास चव नाही आहे. गोड आहे का, आंबट आहे का, तुरट आहे का, कडू आहे, चौकोनी आहे का, त्रिकोणी आहे का, गोल आहे का, वर्तुळ आहे, काही कळत नाही. म्हणजे जी गोष्ट, जे नाम अमूर्त असतं, त्याला आकार उकार चव वास काही नसतं, त्या नामाला आपण काय म्हणतो? ऍबस्ट्रॅक्ट नाउन. मग ते अँगर असेल, लव असेल, ऍक्शन असेल, तुमची एखादी रायटिंग, स्माइल, हास्य, किंवा एखादी अवस्था असेल, तुमची मानसिक अवस्था किंवा तुमची शारीरिक अवस्था. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आकार उकार चव व्यक्त करता येत नाहीत आणि म्हणून त्या नामाला आपण काय म्हणतो? भाववाचक नाम. भाव व्यक्त करणारं नाम म्हणजे आहे दॅट इज ऍबस्ट्रॅक्ट नाम. कॉन्क्रीट नाम ऍबस्ट्रॅक्टच्या बरोबर उलट. ऍबस्ट्रॅक्टला आकार उकार चव वास काही नसते, कॉन्क्रीटला मात्र असते. बरीचशी नामं ही कॉन्क्रीट नाउनच असतात. हा पेन घ्या, टेबल घ्या, फॅन घ्या, मोबाईल घ्या, स्पीकर घ्या, आणखीन काही घ्या, ही कॉन्क्रीट नाउन्स आहे. त्यांना आकार उकार वास चव काही ना काहीतरी असतं आणि त्याला आपण काय म्हणतो? कॉन्क्रीट नाउन्स, मूर्त नामं असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर येतं मटेरियल नाउन. मटेरियल म्हणजे काय हो? तुम्हाला माहित आहे, पदार्थवाचक. त्याला काय म्हणलं जातं? पदार्थवाचक. पदार्थवाचक नाम. बाबा, पदार्थवाचक नाम म्हणजे कसलं नाम हे? तर शुगर, ऑइल किंवा कॉपर, आयर्न, गोल्ड, ऑल दीज आर द मटेरियल नाउन्स. कारण हे काय आहेत? पदार्थ आहेत, पदार्थवाचक नाम. लक्षात आहे? मटेरियल नाम. नंतर येतं काउंटेबल आणि
अनकाउंटेबल. याला आपण गणनीय आणि अगणनीय असं म्हणतो. गणनीय आणि अगणनीय. गणनीय आणि अगणनीय. अगणनीय. गणन माझं चुकायला लागलं, मराठी काही येईन झालंय वाटतं मला पोरांनो. अगणनीय. अंकात मोजता येणार आणि अंकात न मोजता येणार. जे अंकात मोजता येते नाव ते काउंटेबल नाव, जे अंकात मोजता येत नाही ते अनकाउंटेबल नाव. शुगर अंकात मोजता येते का हो? नाही मोजता येत, त्यामुळे ते अनकाउंटेबल नाव. एक साखर, दोन साखर, तीन साखर म्हणू शकत नाही. पाणी, एक पाणी, दोन पाणी, तीन पाणी मोजता येत नाही. पण बोट, एक बोट, दोन बोट, तीन बोट, चार बोट, पाच बोट, फिंगर, वी कॅन काउंट इट. जे मोजता येतं ते काउंटेबल नाउन, जे मोजता येत नाही ते अनकाउंटेबल नाउन. समजता येतं बरं. त्याच्या पुढे बघा, सिंग्युलर का प्लुरल. सिंग्युलर नाउन और प्लुरल नाउन. सिंग्युलर म्हणजे एक वचनी, नेम्स विच आर वन और मेनी. जे एक वचनी आहे ते सिंग्युलर, जे अनेक वचनी आहे ते प्लुरल. बॉय सिंग्युलर नाउन, बॉईज प्लुरल नाउन. बुक सिंग्युलर नाउन, बुक्स प्लुरल नाउन. टेबल सिंग्युलर नाउन, टेबल्स प्लुरल नाउन. मी थांबलो होतो यासाठी की तुमच्या मनामध्ये घुमतोय का मला बघायचं. घुमलं असणार नक्कीच. मी जेवढा पॉज घेतला तेवढा तुम्ही दोन चार नाउन्स बोललेला असणार. सिंग्युलर म्हणजे एक वचनी नाम आणि प्लुरल म्हणजे अनेक वचनी नाम. मी इथं लिहितो एक वचनी आणि अनेक वचनी. एक स्क्रीनशॉट काढा बाळांनो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. एकच नाम वेगवेगळ्या ठिकाणी येऊ शकतं. एकच नाम वेगवेगळ्या ठिकाणी येऊ शकतं. म्हणजे आता बघा ना, शुगर समजा तुम्ही घेतलं. शुगर अनकाउंटेबल नाउन पण आहे, शुगर मटेरियल नाउन पण आहे. शुगर एकच नाम. समजा पेन घेतला तुम्ही, पेन. पेन काय आहे? कॉमन नाउन पण आहे. पेन हे कॉन्क्रीट नाउन पण आहे. पेन सिंग्युलर नाउन पण आहे. म्हणजे एक नाम वेगवेगळ्या ठिकाणी येऊ शकतं. टाइप्स ऑर काइंड्स ऑफ ऍडजेक्टिव्ह. विशेषणाचे प्रकार. ऍडजेक्टिव्ह इज पॉप्युलरली क्लासिफाईड अंडर 5 कॅटेगरीज. 5 कॅटेगरीज आहेत. अजून 2 वेगळ्या कॅटेगरीज पण आहेतच. अगोदर या 5 समजून घेऊ आणि नंतर राहिलेल्या शेवटी त्या 2 कॅटेगरीज समजून घेऊ. विशेषण म्हणजे काय आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय? नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द तो विशेषण. जर गणेश असेल, कसा आहे तो? हुशार आहे, मठ्ठ आहे, उंच आहे, ठेंगो आहे, हे सांगणारे जे शब्द आहेत दोज आर द ऍडजेक्टिव्हज. आणि ऍडजेक्टिव्हज आर क्लासिफाईड इनटू 5 इम्पॉर्टंट टाइप्स. फर्स्ट इज ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी, गुण दाखवणारं ऍडजेक्टिव्ह, त्यालाच म्हटलं जातं डिस्क्रिप्टिव्ह ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी, प्रमाण दाखवणारं ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर, संख्या दाखवणारं. डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह याला आपण दर्शक विशेषण असं म्हणतो. आणि इंट्रोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक विशेषण. ही 5 विशेषणं आहेत. एक आहे गुण दाखवणारं, एक आहे प्रमाण दाखवणारं, एक आहे संख्या दाखवणारं, एक आहे नुसतं दर्शक, एखादी गोष्ट डिनोट करणारं, दाखवणारं, आणि एक आहे इंट्रोगेटिव्ह, प्रश्नार्थक. पहिल्यांदा बघूया आपण ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. क्वालिटी म्हणजे गुण दाखवणारं. कसा आहे बाबा तो? इंटेलिजंट आहे, वाईज आहे, ब्रेव आहे, कॉवर्ड आहे, टिमिड आहे. ही जी माणसाचे गुण दाखवतात की बाबा कोणत्या प्रकारचा माणूस आहे. हुशार आहे, मट्ट आहे, काय डल आहे, क्लेवर आहे, वाईज आहे, एखादी गोष्ट वस्तू असेल तर ती ब्रॉड आहे, नॅरो आहे. हे जे दाखवलं जातं की जे ऍडजेक्टिव्ह क्वालिटी दाखवतं त्याला आपण म्हणतो ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी किंवा क्वालिटेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. आणि त्यालाच डिस्क्रिप्टिव्ह ऍडजेक्टिव्ह सुद्धा म्हणतात, कारण हे वर्णन करतं त्या गोष्टीचं. ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी, प्रमाण दाखवणार. बाबा किती आहेत, थोडे आहेत, जास्त आहेत, काय आहे, हे जे क्वांटिटी दाखवतं, प्रमाण दाखवतं, त्याला आपण काय म्हणतो? ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. म्हणजे फ्यू असतील, मेनी असतील. ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर. ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर 3 प्रकारचा आहे. नंबर कुठल्या कुठल्या प्रकारचे असतात? एक असतं डेफिनेट, निश्चित. निश्चित
विशेषण, ज्याला आपण संख्यात्मक विशेषण असं म्हणतो, हे कुठल्या प्रकारचं असतं बघा. त्यात दोन प्रकार असतात. 1, 2, 3 हे संख्या दाखवणारे जे असतात त्यांना म्हटलं जातं कार्डिनल्स. लक्षात ठेवा पक्क, ते आहेत कार्डिनल्स 1, 2, 3. आणि फर्स्ट, सेकंड, थर्ड हे क्रम दाखवणारे जे असतात, क्रम दाखवणारे क्रमवाचक म्हणतो आपण, क्रमवाचक विशेषण. आणि यांना म्हटलं जातं ऑर्डिनल्स. यांना काय म्हणतात मराठीमध्ये? क्रमवाचक. एवढं लक्षात ठेवा बाळांनो, क्रमवाचक विशेषण. कार्डिनल्स 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 100 अगदी nth पर्यंत, फर्स्ट, सेकंड, थर्ड अगदी nth पर्यंत हे जे आहेत हे आहेत ऑर्डिनल्स आणि हे आहेत कार्डिनल्स. त्यात येतं इनडेफिनिट. इनडेफिनिट म्हणजे अनिश्चित. ऑल सगळेच, नो बॉय कुणीच मुलगा नव्हता, सम बॉईज काही मुलं, मेनी बॉईज खूप मुलं. हे जे आहे हे जे आहे त्याला आपण म्हणतो इनडेफिनिट न्यूमरल ऍडजेक्टिव्ह. इनडेफिनिट न्यूमरल ऍडजेक्टिव्ह. आणि शेवटचं येतं डिस्ट्रीब्युटिव्ह न्यूमरल ऍडजेक्टिव्ह. डिस्ट्रीब्यूट करणारे, वेगवेगळे करणारे. ते कुठले कुठले? ईच, एव्हरी, आयदर आणि नायदर यासारखे जे शब्द आहेत. ईच बॉय वॉज प्रेझेंट, एव्हरी स्टुडंट मस्ट सबमिट द होमवर्क, आयदर बुक कॅन वर्क दोन्हीपैकी कुठलंही, नायदर स्टुडंट केम दोनपैकी कुठलाही आला नाही. हे जे आहेत ते डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह. डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह दर्शक सर्वनाम. हा मुलगा, ती मुलगी, ती मुलं, ही घरं, ही जे आहेत दिस, दॅट, दिस, दोज, यॉन्डर, सच. म्हणजे डोंट टेक सच टेन्शन. सच कसलं टेन्शन? असलं टेन्शन घेऊ नको, सच टेन्शन. ही जी आहेत ही आहेत डेमॉन्स्ट्रेटिव्ह. यॉन्डर म्हणजे पलीकडं, यॉन्डर म्हणजे पलीकडं. या ऍडजेक्टिव्हला आपण काय म्हणतो? डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह ओळखायचं कसं? साधी सोपी गोष्ट आहे बाळांनो. विचचं उत्तर जे आहे, विच या शब्दाचं उत्तर ते डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह असते. म्हणजे बघा, टेक धिस बुक. विच बुक? अगदी बरोबर, धिस बुक. डोंट टच दॅट वायर. विच वायर? दॅट वायर. विच वायर? दॅट वायर. हे जे विचचं उत्तर आहे किंवा दीज, दोज, दीज फ्लावर्स आर व्हेरी ब्युटिफुल. विच फ्लावर्स? दीज फ्लावर्स. दोज sentences were quite easy. Which sentences? Those sentences. ही जे ऍडजेक्टिव्ह आहेत यांना आपण म्हणतो डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. मराठीमध्ये आपण म्हणतो दर्शक विशेषण. दर्शक विशेषण. आणि शेवटचं इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. प्रश्न विचारण्यासाठी जी विशेषणं नामाच्या पूर्वी येतात आणि ती आहेत WH. जी विशेषणं नामाची पूर्वी येतात ती तीनच लक्षात ठेवा. व्हॉट, विच आणि हुज. हुज बुक इज धिस? कुणाच पुस्तक आहे? विच सेंटेन्स डिड यू फाइंड डिफिकल्ट? तुला कोणतं वाक्य अवघड वाटलं? दीज आर द डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. व्हॉट आर दीज ऍडजेक्टिव्ह? डेमॉन्स्ट्रेटिव्ह इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. असं होतं गडबडीत. इंट्रोगेटिव्ह प्रश्नार्थक, प्रश्न विचारण्यासाठी जी वापरली जातात ती असतात इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. गॉट इट? याच्या व्यतिरिक्त सुद्धा ऍडजेक्टिव्हचे दोन प्रकार केले जातात. इथं मोकळी जागा आहे ती मी मुद्दामून ठेवलेली होती मगाशी. कुठली कुठली? तर एक आहे ऍट्रिब्युटिव्ह. ऍट्रिब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह. आणि दुसरं आहे प्रेडिकेटिव्ह. प्रेडिकेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. ऍट्रिब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय? जे विशेषणाच्या पूर्वी येतं यातलं कुठलंही ऍट्रिब्युटिव्ह आणि प्रेडिकेटिव्ह असू शकतं. जे विशेषण नामाच्या पूर्वी येतं, जे विशेषण नामाच्या पूर्वी येतं ते ऍट्रिब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह. उदाहरण बघा, गणेश इज अ ब्रेव बॉय. या वाक्यात बॉय हे नाम आहे, नाउन आहे आणि हे ऍडजेक्टिव्ह आहे एडीचे. इथं बघा बॉयच्या पूर्वी ब्रेव आले त्यामुळे त्याला काय म्हटलं जातं? ऍट्रिब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह. आणि जर विशेषण नामानंतर आलं वाक्यात, आता बॉयच घेतो बघा, दॅट बॉय वॉज व्हेरी हॅप्पी. या वाक्यात बघा बाळांनो, हे हॅप्पी जे आहे हे ऍडजेक्टिव्ह जे आहे हे बॉयच्या नंतर आलंय. कोण हॅप्पी आहे? हा बॉय आहे. हा बॉय हॅप्पी आहे, पण नाव अगोदर आलंय आणि नंतर ऍडजेक्टिव्ह आलंय त्यामुळे याला म्हटलं जातं प्रेडिकेटिव्ह ऍडजेक्टिव्ह.
थोडक्यात लक्षात आलं ना हे सगळं? गुड. डिटेलमध्ये मी सांगायचा प्रयत्न केलेलाच आहे. चला पुढचा पाठ बघूया आपण आता. काइंड्स ऑफ वर्ब्स. वर्बचे कोणकोणते प्रकार आहेत आणि ते कसे ओळखायचे, कसे आयडेंटिफाय करायचे, याच्याविषयी छोटे छोटे ट्रिक्स आहेत बाळांनो, त्या पटकन शिकूया आपण, म्हणजे काइंड्स ऑफ वर्ब्स होऊन जाईल. वर्ब्स कोणकोणत्या प्रकारचे आहेत? ट्रान्झिटिव्ह, इंट्रान्झिटिव्ह, रेग्युलर वर्ब किंवा त्यालाच वीक वर्ब असं म्हणतात, इरेग्युलर किंवा त्याला स्ट्रॉंग वर्ब असं म्हणतात, मेन वर्ब, ऑक्झिलरी वर्बलाच आपण हेल्पिंग वर्ब असं म्हणतो, फायनाइट आणि नॉन फायनाइट वर्ब. पैकी फायनाइट आणि नॉन फायनाइट वर्ब्स वरती एक आपण मोठा डिटेल व्हिडिओ केलेला आहे, तो व्हिडिओ नक्की पहा. आता इथे यांची ओळख करून घेऊया. ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे काय? मराठीमध्ये आपण याला म्हणतो सकर्मक क्रियापद. कसलं क्रियापद? सकर्मक क्रियापद. असं क्रियापद की ज्याला कर्माची गरज असते. उदाहरणार्थ बघा, ही हिट द बॉल, त्याने चेंडू फटकारला. हे जे हिट आहे, हे जे आहे हे सकर्मक क्रियापद आहे की त्याच्यानंतर काय येतंय? कर्म येते. दुसरं वाक्य बघा, ही ओपनड अ डोअर, त्याने एक दरवाजा उघडला. इथं ओपनड ह्याची क्रिया कोणावर होते? या डोअरवर होते. आणि हे जे कर्म असतं ते कर्म ज्या क्रियापदानंतर येतं त्याला आपण कसली म्हणतो? ट्रान्झिटिव्ह वर्ब्स किंवा सकर्मक क्रियापद. इनट्रान्झिटिव्ह म्हणजे काय असेल मग? 100% अकर्मक क्रियापद. कुठलं? अकर्मक क्रियापद. याला कर्माची गरज नसते, म्हणजे क्रिया कोणावर झाली हे सांगण्याची गरज नसते. उदाहरणार्थ बघा, अभय वेंट, रोहित विल कम. ह्या ज्या क्रिया आहेत, जाण्याची आणि येण्याची क्रिया, ह्या कुठल्याही कर्मावर होत नाही आणि म्हणून यांना आपण काय म्हणतो? इनट्रान्झिटिव्ह वर्ब्स. हे जे वेंट आहे किंवा विल कम आहे ती कुठली वर्ब आहेत? इनट्रान्झिटिव्ह वर्ब्स. रेग्युलर किंवा वीक वर्ब. रेग्युलर वर्ब म्हणजे कुठलं वर्ब की ज्याचा पास्ट टेन्स, पास्ट आणि पास्ट पार्टिसिपल क्रियापदाचं तिसरं रूप ईडीनं होतंय, ते झालं रेग्युलर वर्ब. म्हणजे प्ले, प्लेड, प्लेड होतो. सांगा बरं दोन मला. अरे वा, कॉल, कॉल्ड, कॉल्ड, ऐकवलं मला. ठीक आहे. तर ही जी आहेत याला आपण काय म्हणतो? रेग्युलर वर्ब्स किंवा वीक वर्ब्स. रेग्युलर वर्ब्स किंवा वीक वर्ब्स म्हणजे बघा, पुन्हा इथे मी लिहितो, मी साधी सोपी छोटी छोटी लिहितो. प्ले, प्लेड, प्लेड. अटॅक, अटॅक्ड, अटॅक्ड. ही जी आहेत ही रेग्युलर वर्ब्स आहेत. रेग्युलर वर्ब्स म्हणजे ज्यांचं ईडीनं भूतकाळ होतो आणि ईडीनंच तिसरं रूप सुद्धा होऊ शकतं. रेग्युलर किंवा त्याला वीक वर्ब्स म्हणतो. इरेग्युलर वर्ब किंवा स्ट्रॉंग वर्ब्स यालाच आणखीन एक नाव आहे, इन्फ्लेक्शनल वर्ब. इन्फ्लेक्शनल वर्ब. ह्याच्यातला स्वर बदलतो. काय बदलतो? स्वर बदलतो. उदाहरणार्थ बघा, गो, वेंट, गॉन. ड्रिंक, ड्रँक, ड्रंक. सिंग, सॅंग, संग. सिंग, सॅंग, संग. बदललं काय बाळांनो? बघा यात त्याचा स्वर बदलला. आयचा ए झाला, एचा यू झाला. ब्रेक, BREAK. ब्रोक, BROKE. इथे झाला का बघा चेंज? ओ आला का इथं? हे जे आहेत वर्ब्स त्यांना स्ट्रॉंग वर्ब्स किंवा इरेग्युलर वर्ब्स किंवा इन्फ्लेक्शनल वर्ब्स असं देखील म्हणतात. त्याच्यानंतर येतात मेन वर्ब आणि ऑक्झिलरी वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब. आपण हे अगदी सहजपणे पूर्वी शिकलेलो होतो. मेन वर्ब म्हणजे क्रियापदाचं मुख्य क्रियापद जे वाक्यात असतं ते, आणि ऑक्झिलरी म्हणजे त्याला मदत करणारं सहाय्यकारी क्रियापद. आपण ह्याला काय म्हणतो? मेनला काय म्हणतो मराठीमध्ये? मुख्य. आणि ऑक्झिलरीला काय म्हणतो आपण? सहाय्यकारी. सहाय्यकारी. समजा आपण एखादं वाक्य लिहिलं, अभय हॅज फिनिश्ड हिज वर्क.
या वाक्यामध्ये बघा बाळांनो, फिनिश्ड हे आपलं मेन व्हर्ब आहे आणि हॅज हे आपलं ऑक्झिलरी व्हर्ब आहे. ऑक्झिलरी व्हर्ब्स वरती प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब्स आणि मोडल ऑक्झिलरी व्हर्ब्स याचे दोन प्रकार होतात. एक होतो प्रायमरी आणि दुसरा होतो मोडल. याच्याविषयी आपण सेपरेट व्हिडिओ केलेला आहे. तो आपला फास्टेस्ट रनिंग व्हिडिओ आहे. बारकाईने बघा. मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब्स वरती आपण एक सेपरेट व्हिडिओ केलेला आहे. त्यातच मी प्रायमरी ऑक्झिलरी म्हणजे काय आहे ते डिस्क्राईब केलेलं आहे. डोंट मिस द व्हिडिओ अँड डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब. ओके, चला पुढे. फायनाईट आणि नॉन फायनाईट. फायनाईट वर्ब म्हणजे असं वर्ब की जे वाक्याचा काळ निश्चित करतोय आणि वाक्याच्या कर्त्याच्या लिंग वचनाप्रमाणे बदलतं. आपण फायनाईट आणि नॉन फायनाईट वर सुद्धा एक व्हिडिओ केलेला आहे. फायनाईट खूप चाललेला आहे तो व्हिडिओ. तुम्ही सगळ्यांनी त्या व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स दिलाय. पुन्हा एकदा जाऊन तो व्हिडिओ बघा म्हणजे ही कन्सेप्ट आणखीन क्लिअर होईल. थोडक्यात मी तुम्हाला सांगतो, फायनाईट वर्ब काय करतंय, कर्त्याच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे बदलतं किंवा काळाप्रमाणे बदलतं. नॉन फायनाईट बदलत नाही. मी एक्झाम्पल घेतोय. ही डिसाइडेड टू वॉच ऑल द व्हिडिओज. तुम्ही पण ठरवलंय ना? ओके ओके. ऑल व्हिडिओज, ग्रामर व्हिडिओज ऑफ इंग्लिश गुरु विक्रम सर. ही डिसाइडेड टू वॉच ऑल द व्हिडिओज. या सेंटेन्स मध्ये वर्ब कुठला आहे हो? टेन्स चेंज करायला आपल्याला कशाला चेंज करावं लागेल? ह्या डिसाइडेडला. कारण ही डिसाइड्स होणार किंवा ही हॅज डिसाइडेड होणार परफेक्ट प्रेझेंट किंवा ही इज डिसाइडिंग होणार. म्हणजे हे आहे आपलं फायनाईट वर्ब. आणि हे जे टू वॉच आहे, टेन्स जरी बदलला तरी याच्यामध्ये बदल होणार नाही. He decided to watch all the videos. He has decided to watch all the videos. He will have decided to watch all the videos. He has been deciding to watch all the videos. To watch मध्ये बदल होत नाही आणि म्हणून टू वॉच हे आपलं नॉन फायनाईट वर्ब आहे. फायनाईट आणि नॉन फायनाईट वर्ब वरती सेपरेट मोठा व्हिडिओ आहे, नक्की बघा. थँक्यू. आता एक मस्तपैकी स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे हे पटकन तुमच्या लक्षात येईल. ऍडवर्ब्स आपल्याला माहितच आहेत. ऍडवर्ब म्हणजे जो शब्द क्रियापदाबद्दल आणि विशेषणाबद्दल अधिक माहिती सांगतो तो ऍडवर्ब. मगाशी आपण शिकलेलोच आहे. ऍडवर्ब मध्ये काय असते बघा, तर गणेश रॅन फास्ट. फास्ट कसा धावला? फास्ट. हे फास्ट हा शब्द आहे तो ऍडवर्ब आहे. किंवा ही रेग्युलरली डज होमवर्क. इथं कसा करतो होमवर्क? रेग्युलरली. रेग्युलरली हा शब्द काय आहे? ऍडवर्ब आहे. किंवा ही डेलिबरेटली मूव्ड हिज लेग. त्यानं मुद्दामहून आपला पाय हलवला. कसा हलवला? मुद्दामहून हलवला. हे जे शब्द आहेत यांना आपण काय म्हणतो? ऍडव्हर्ब्स असं म्हणतो. आणि ऍडव्हर्ब हा व्हर्ब विषयी बोलतो किंवा ऍडजेक्टिव्ह विषयी बोलतो. ऍडव्हर्बचे टाइप्स कुठले कुठले आहेत तर मी इथं चार्ट काढलेलाच आहे, वेब डायग्राम काढलेली आहे. बघा बारकाईनं ऍडव्हर्ब्स कुठल्या कुठल्या प्रकारचे टाइप्स किंवा त्याचे काइंड्स आहेत, कोणते प्रकार आहेत. तर ऍडव्हर्ब ऑफ टाइम याला आपण म्हणतो, बरोबर आहे, कालदर्शक किंवा वेळ दाखवणारे ऍडव्हर्ब्स. ऍडव्हर्ब्स ऑफ प्लेस म्हणजे स्थलदर्शक किंवा जागा दाखवणारे ऍडव्हर्ब्स. ऍडव्हर्ब ऑफ मॅनर पद्धती किंवा रीतिवाचक, रीतिदर्शक सुद्धा म्हटलं जातं, रीतिवाचक ऍडव्हर्ब ऑफ मॅनर. ऍडव्हर्ब्स ऑफ फ्रिक्वेन्सी वारंवारिता. ऍडव्हर्ब्स ऑफ डिग्री प्रमाण जास्त आहे का कमी आहे हे दाखवणारे ऍडव्हर्ब्स ऑफ डिग्री. ऍडव्हर्ब ऑफ रिझन कारण दाखवणारे. ऍडव्हर्ब्स ऑफ अफर्मेशन ऑर निगेशन एखाद्याचा होकार, दृढता किंवा नकार दाखवणारी जी ऍडव्हर्ब्स असतात ती. आणि ऍडव्हर्ब्स ऑफ इंट्रॉगेशन म्हणजे प्रश्न विचारण्यासाठी जी ऍडव्हर्ब्स वापरली जातात ते. आता डिटेलमध्ये बघूया, एक 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 वाक्य बघत जाऊया म्हणजे चटकन समजत जाईल. ऍडव्हर्ब ऑफ टाइम वेळ दाखवणारं ऍडव्हर्ब, क्रियाविशेषण म्हणजे बघा नाऊ, टुमॉरो, टुडे, येस्टरडे, लास्ट मंथ, नेक्स्ट इयर, नेक्स्ट सेंचुरी, भरपूर आहेत ऍडव्हर्ब्स ऑफ टाइम. आणि ही जी आहेत ही कशी वापरतो बघा आपण. आय एम टीचिंग ऍडव्हर्ब्स नाऊ. मी आता ऍडव्हर्ब शिकवत आहे.
इथं मी ऍडव्हर्ब कुठलं वापरलं, ऍडव्हर्ब ऑफ टाइम. ऍडव्हर्ब ऑफ प्लेस, जागेचं ऍडव्हर्ब, जागा व्यक्त करणारे, क्रिया कुठं घडली हे व्यक्त करणारे. आता ही माझी टीचिंगची क्रिया नाव होते, हे टाइम व्यक्त करते. पुढे बघा, यू हॅव कॉन्सन्ट्रेटेड हिअर, तुम्ही इथे कॉन्सन्ट्रेट केलेले आहे. कोठे, इथे. हे ऍडव्हर्ब ऑफ काय, प्लेस आहे. मॅनर, पद्धती, म्हणजे आय टीच स्लोली, माझी शिकवण्याची पद्धत स्लोच आहे. आय नो दॅट, वयामुळे नाही, तर ती हॅबिट मुद्दाम म्हणून फॉर्म केली की जेणेकरून प्रत्येक महत्वाच्या वाक्यावर मुलं स्ट्रेस देतील. बघा बरं, आय टीच स्लोली, हे जे आहे ऍडव्हर्ब ऑफ मॅनर, माझी शिकवण्याची पद्धत कशी आहे. व्हॉट इज द मॅनर ऑफ माय टीचिंग, आय टीच स्लोली. ऍडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी, एखादी व्यक्ती एखादी क्रिया किती वेळा करते, त्याची वारंवारता काय आहे. म्हणजे थोड्या वेळापूर्वीच माझा मुलगा माझ्या पत्नीला म्हणाला, आई भूक लागलेली आहे, काहीतरी खायला दे. तर आई म्हणली कितव्यांदा, तिसऱ्यांदा काय, दॅट इज तिसऱ्यांदा खाणार, ही झाली फ्रिक्वेन्सी. काय झाली, फ्रिक्वेन्सी. म्हणजे आय ईट ट्वाइस अ डे, मी दिवसातनं 2 वेळा खातो. ट्वाइस जे आहे ते काय दाखवते, फ्रिक्वेन्सी दाखवते. आय ईट ट्वाइस अ डे, फ्रिक्वेन्सी दाखवते. आणि म्हणून फ्रिक्वेन्सी दाखवणारे शब्द कुठले कुठले आहेत, वन्स, ट्वाइस, थ्राइस, 10 टाइम्स, ऑफन, ऑलवेज, रेअरली, रेग्युलरली. हे जे शब्द आहेत जे फ्रिक्वेन्सी दाखवतात, वारंवारिता दाखवतात, क्रिया कशी घडते हे दाखवतात, दोज आर कॉल्ड ऍडव्हर्ब्स ऑफ फ्रिक्वेन्सी. गॉट इट. चला पुढे जाऊया. ऍडव्हर्ब ऑफ डिग्री. डिग्री जे आहे की बाबा प्रमाण जे आहे एखाद्या गोष्टीचं, ते किती आहे, ऑलमोस्ट, जवळजवळ, व्हेरी, क्वाईट, रेअरली, हे जे आहेत हे डिग्री दाखवतात. फुल्ली, आय एम फुल्ली चार्जड, आय एम प्रिपेअर्ड फुल्ली, हे जे आहेत हे ऍडव्हर्ब्स कसे दाखवतात, ऍडव्हर्ब ऑफ डिग्री. समजते ना नक्की. ओके. ऍडव्हर्ब ऑफ रिझन. रिझन, कारण, काय कारण होतं त्या पाठीमागे. ऍक्सिडेंटली घडली एखादी गोष्ट, का डेलिब्रेटली एखाद्यानं मुद्दा म्हणून घडवली, का पर्पजली, उद्देशाने एका घडवली, हे जे आहेत ऍडव्हर्ब्स, हे ऍडव्हर्ब ऑफ रिझन दाखवतात. जसजसं आपण ह्या वाक्यांकडे बघू तसं प्रॅक्टिस करत जाऊ तसं आपण कन्फर्म होत जातं की बाबा फक्त आपल्याला ही नावं माहीत पाहिजेत. ऍडव्हर्बची हे टाईप आहे आणि एकदा ही नावं चांगली माहीत झाली की आपण चुकत नाही. ऍडव्हर्ब ऑफ अफर्मेशन ऑर निगेशन, याला आपण दृढता असा एक विचित्र शब्द आहे मराठीमध्ये, म्हणजे अशी शब्द आहे दृढता. दृढता दाखवणारा, दृढता दर्शक किंवा दृढता वाचक असा सुद्धा शब्द वापरला जातो. दृढतावाचक क्रियाविशेषण किंवा नकारवाचक क्रियाविशेषण. निगेशन म्हणजे नकार. तर विल यू सबस्क्राईब टू माय चॅनल. तर तुम्ही काय म्हणणार, सर्टनली सर, शुअरली सर, वी विल सबस्क्राईब, सर्टनली, वी विल शुअरली सबस्क्राईब. हे सर्टनली, शुअरली काय आहे, ऍडव्हर्ब्स ऑफ अफर्मेशन. एखादा आगाव असते ते म्हणते आय विल नेव्हर सबस्क्राईब, ओके डोंट वरी. तर हे नेव्हर ऍडव्हर्ब ऑफ निगेशन. नक्की लक्षात आलं. ऍडव्हर्ब ऑफ इंट्रॉगेशन, व्हेन, वेअर, हाऊ, व्हाय, अशी ऍडव्हर्ब्स ऑफ इंट्रॉगेशन्स आहेत. म्हणजे व्हेन डिड यू कम, ऍक्च्युअली हे व्हेन काय इंट्रॉगेट करते, टाइम इंट्रॉगेट करते, बरोबर आहे की नाही. आहे हे ऍडव्हर्ब ऑफ टाइमच बेसिकली, पण त्याला म्हणतो आपण प्रश्न विचारते म्हणून ऍडव्हर्ब्स ऑफ इंट्रॉगेशन. असे व्हेअर बघा, आता हे व्हेअर डिड ही गो, कोठे गेला, जागाच विचारते आपल्याला, प्लेस विचारते, ऍडव्हर्ब ऑफ इंट्रॉगेशन. कारण याच्या जागी उत्तर काय येणार आहे, व्हेअर डिड ही गो, इन द गार्डन, बरोबर, टू द स्कूल. जे काय उत्तर येणार आहे ते काय येणार आहे, प्लेस येणार आहे. याचं जे काय उत्तर येणार आहे ते काय येणार आहे, टाइम येणार आहे. हाऊ, मॅनर, त्याने ऍक्शन केली कशी, हाऊ डिड ही गेट सो मेनी मार्क्स, कसे मिळाले, हाऊ, त्याची मॅनर काय आहे, ते मार्क्स मिळाले. ही स्टडीड व्हेरी हार्ड, नो, ही वॉच्ड द व्हिडिओज ऑफ इंग्लिश गुरु विक्रम सर, दॅट्स वाय ही अंडरस्टूड द ग्रामर इन अ बेटर वे अँड सो ही गॉट द गुड मार्क्स. ओके. यामध्ये व्हाय, व्हाय मीन्स यू नो, व्हाय वी आस्क रिझन, का, व्हाय डिड यू डू दॅट. ऍक्च्युली हे जे सगळे WH वर्ड्स आहेत की जे क्रिया कुठं झाली, कधी झाली, कशी झाली, का झाली,
याची चौकशी करतात त्यांना आपण म्हणतो ॲडव्हर्ब्स ऑफ इंट्रॉगेशन. ॲडव्हर्ब्स ऑफ इंट्रॉगेशन, प्रश्नवाचक किंवा प्रश्नार्थक असं म्हणू आपण. प्रश्नवाचक ह्याला माहित आहे तुम्हाला. कालवाचक हे कुठले? स्थलवाचक जागा विचारणारे. हे कुठले? रीतिवाचक. हे कुठली? वारंवारिता. वारंवारिता किंवा संख्या, दोन्हीपैकी काही घेतलं चालतं याला. संख्यावाचक हे डिग्री, प्रमाण, कमी जास्त काय असेल ते रिझन, कारण, होकार नकार किंवा दृढता तुम्हाला कळलंच. ओके, सांगायची गरज नाही, स्क्रीनशॉट नक्की घ्या. बरोबर, प्रोनाउन्स बघायचे आपल्याला. आणि प्रोनाउन्स हा खूप महत्वाचा टॉपिक आहे, विशेषतः स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून. कारण स्पर्धा परीक्षेला प्रोनाउन्सचा प्रकार ओळखा हा अतिशय साधा सोपा चिल्लर प्रश्न असतो 2 मार्क्सला, आणि आपण घोळ करून ठेवतो. तर बघूया प्रोनाउन्स कुठल्या कुठल्या प्रकारचे आहेत. पर्सनल प्रोनाउन्स, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स, रिलेटिव्ह प्रोनाउन्स, इंडेफिनिट प्रोनाउन्स, इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन्स, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स, एम्फॅटिक प्रोनाउन्स आणि डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन्स. आता यात काही घोळ आहेत, कारण एम्फॅटिक प्रोनाउन्स आणि रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स सेम आहेत, फक्त त्यातला फरक कसा ओळखायचा हे एकदा कळलं की तुमचा मार्क जात नाही. कुठलं एम्फॅटिक प्रोनाउन, कारण मायसेल्फ हे एम्फॅटिक पण आहे आणि मायसेल्फ हे रिफ्लेक्सिव्ह पण आहे. कसं ओळखायचं मी तिथे गेल्यावर सांगतोच. पहिल्यांदा बघूया पर्सनल प्रोनाउन, पुरुषवाचक सर्वनाम. प्रथम पुरुषी आहे, द्वितीय पुरुषी आहे का तृतीय पुरुषी आहे, हे जे व्यक्त करतं सर्वनाम, नामाच्या ऐवजी येणारा जो शब्द जो आहे तो प्रथम पुरुषी आहे, द्वितीय पुरुषी आहे का तृतीय पुरुषी हे जर व्यक्त करत असेल तर त्याला आपण पुरुषवाचक सर्वनाम म्हणतो. आपण लहानपणी पाठ केलेली होती त्यातली नॉमिनेटिव्ह केस किंवा ह्याला सब्जेक्टिव्ह केस पण असं म्हणतात. सब्जेक्टचं काम करतं ते पुरुषवाचक सर्वनाम. ती कुठली कुठली तर तुम्हाला सगळ्यांना माहित आहेत. आय, वी, यू, एकवचनी यू, अनेकवचनी यू, ही, शी, इट आणि दे. ही झाली नॉमिनेटिव्ह केस मधली असतात, करता असतात ते. सब्जेक्टिव्ह केस जर सुरुवातीला असतील तर त्यांना आपण काय म्हणतो? नॉमिनेटिव्ह केस. याच पर्सनल प्रोनाउन्स मध्ये दुसरे ऑब्जेक्टिव्ह केस जर कर्माच्या जागी असतील, म्हणजे रोहित टोल्ड मी, इथं कर्म कोण आहे तर मी आहे, आणि म्हणून मी जे आहे ते ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये आहे ते पर्सनल प्रोनाउनच, पण ते ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये आहे. मग ही कुठली कुठली? आईचं कुठलं? मी. वीचं कुठलं होणार? अस. यूचं यूच होतं, एकवचनी असो किंवा अनेकवचनी असो. मी 2 वेळा यू लिहितो, हे एक वेळाच एकवचनी आणि हे अनेकवचनी. हिचं काय होणार? हिम. अगदी बरोबर. शीचं काय होणार? हर, तिला. इटचं काय राहतंय? इटच. आणि देचं काय होतं? देम, त्यांना. आणि तिसरा प्रकार आहे तो पजेसिव्ह प्रोनाउन. आता बघा एक गोष्ट लक्षात घ्या, पजेसिव्ह प्रोनाउन पण आहेत आणि पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह पण आहेत. पजेसिव्ह प्रोनाउन कुठले कुठले आहेत पजेसिव्ह प्रोनाउन्स ते आता आपण बघूया. तर माय, आवर, युअर, हिज, हर, देअर. ओके, तर पजेसिव्ह म्हणजे मी इथं लिहितो मालकी दाखविणारी. मालकी दाखविणारी सर्वनाम. कुणाचं घर आहे? माझं घर आहे, माय हाऊस. दॅट इज पजेसिव्ह. किंवा लक्षात येते नक्की 100%. माय सारखं माइन पण आहे, आवर सारखं आवर्स पण आहे, युअर सारखं युअर्स पण आहे, हिज, हर सारखं हर्स पण आहे, इट्स आणि देअर सारखं देअर्स पण आहे. ही आहेत पजेसिव्ह, मालकी दाखवणारी सर्वनाम. पजेसिव्ह प्रोनाउन्स लक्षात आली. चला पुढं डेमॉन्स्ट्रेटिव्ह. मी अगदी शेवटी तुम्हाला पजेसिव्ह प्रोनाउन आणि पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह मधला फरक कसा ओळखायचा तेही सांगेन. डेमॉन्स्ट्रेटिव्ह म्हणजे दर्शक. इथं लिहायचं राहिलं वाटतं, असं काय हरकत नाही, डोक्यात आहेच की आपल्या. दर्शक सर्वनाम, धिस, दॅट, दीज, दोज ही जी आहेत ही दर्शक सर्वनाम पण आहेत आणि दर्शक विशेषण पण आहेत. डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह पण आहेत आणि डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन सुद्धा आहेत. धिस, दॅट, दीज आणि दोज. एक छोटासा व्हिडिओच करतो डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आणि डेमॉन्स्ट्रेटिव्ह नाउन मधला फरक कसा ओळखायचा. आता एवढंच लक्षात ठेवा, डेमॉन्स्ट्रेटिव्ह
प्रोनाउन्स कुठले आहेत? धिस, दॅट, धीस, दोज अशी बरीचशी आहेत. रिलेटिव्ह प्रोनाउन, आणि हा सगळ्यात महत्वाचा प्रकार आहे. तुम्ही म्हणाल सर असं का? कारण ह्या रिलेटिव्ह प्रोनाउनवर अवलंबून असतो रिलेटिव्ह क्लॉज. मी ॲडजेक्टिव्ह क्लॉज किंवा रिलेटिव्ह क्लॉजवर एक टॉपिक केलेला आहे, क्लॉजेसवरती एक टॉपिक केलेला आहे. त्यात ॲडजेक्टिव्ह क्लॉज मी अगदी क्लिअर कट समजावून दिलेला आहे. तर तो ॲडजेक्टिव्ह क्लॉज किंवा त्यालाच आपण रिलेटिव्ह क्लॉज म्हणतो, तो ज्या सर्वनामाने होतो, ज्या शब्दाने होतो. हे WH शब्द जे आहेत ना, ते खूप घोळ घालतात ग्रामरमध्ये. कारण हे कधी कधी प्रोनाउन्स पण आहेत, कधी कधी ॲडजेक्टिव्ह पण आहेत, है की नाही? विच बॉय मध्ये विच काय आहे? ॲडजेक्टिव्ह आहे. पण तेच विच पुढे आता आता असं वाक्य आलं बघा, धिस इज द बुक विच आय वॉन्टेड. दिस इज द बुक विच आय वॉन्टेड. इथलं जे विच आहे हे प्रोनाउन आहे, कारण हे प्रोनाउन कोणाचं आहे? बुकचं आहे. लक्षात आहे का? बघा, हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज होतो, रिलेटिव्ह क्लॉज होतो. विच थिंग आय वॉन्टेड, मला कुठली गोष्ट हवी होती? द बुक. काय पाहिजे होती? द बुक. क्लॉजेसचा टॉपिक बघा, अगदी क्लिअर कट होतंय ते. तर हे विच जे आहे ते कुठलं आहे? रिलेटिव्ह प्रोनाउन आहे. असे भरपूर आहेत. आय नो अ प्लेस दॅट कॅन चार्म यू, ती तुला मोहित करू शकेल. ती प्लेस, दॅट काय? रिलेटिव्ह प्रोनाउन आहे. आय मेट अ बॉय हुज नेम इज गंधर्व. मला असा एक मुलगा भेटला ज्याचं नाव गंधर्व आहे. हुज नेम इज गंधर्व, कोणाविषयी बोलतोय? बॉय विषयी. तर विच, व्हॉट, हुज, दॅट, हुम, वेअर, वेन, ही सगळी काय आहेत? रिलेटिव्ह प्रोनाउन्स आहेत. ही रिलेटिव्ह प्रोनाउन्स पण आहेत आणि ह्यातली काही ॲडजेक्टिव्ह म्हणून सुद्धा काम करतात. फरक कसा ओळखायचा? सेपरेट व्हिडिओ करू. चला पुढे. इनडेफिनिट, अनिश्चित म्हणतो आपण याला. काय असतो? अनिश्चित सर्वनाम. कुठली कुठले आहेत? एनीवन, समवन, एव्हरीवन, नन. कोण आहे माहित नाही मला. देर वर 300 बॉयज. समवन गॉट अप अँड स्टार्टेड स्पीकिंग. समवन म्हणजे सम बॉय फ्रॉम दॅट दोज 300 बॉयज. कोण आहे? डेफिनेट नाही आहे, निश्चित नाही, त्यामुळे दॅट इज इनडेफिनेट प्रोनाउन. आणि कुठली कुठली आहेत ती? एनीवन, समवन, एव्हरीवन, नन. इंट्रॉगेटिव्ह, पुन्हा तिथे चालू. इंट्रॉगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह पण असतात आणि इंट्रॉगेटिव्ह प्रोनाउन पण असतात. हू इज वेटिंग फॉर यू. त्या हूचं उत्तर तुम्ही कुठलं तर नाऊनच देणार आहे ना. त्या नाऊनच्या ऐवजी तुम्ही काय वापरलंय? हू वापरलेलं आहे. कारण नाऊनच्या ऐवजी जो वर्ड येतो त्यालाच तर प्रोनाउन म्हणतो आपण. आणि म्हणून हे हू, व्हॉट, हुम, विच, हुज. आता मी समजा व्हॉटनं प्रश्न विचारला, व्हॉट डिड यू इट, काय खाल्लंस? काही तर नाऊनच सांगणार आहे ना तुम्ही. हुम डिड यू आस्क अ क्वेश्चन, कोणाला प्रश्न विचारलास? कुठल्या तरी व्यक्तीचं नाऊनच सांगणार आहात. त्यामुळं विच बुक डिड यू रीड, कोणतं पुस्तक वाचलंस? कुठलं तर नावच सांगणार आहे. हुज हेल्प डिड यू टेक, कोणाची मदत घेतलीस? कुठलं तरी नावच सांगणार आहे. आणि त्यामुळे ही सगळी जी WH वर्ड्सची लिस्ट आहे ती इंट्रॉगेटिव्ह प्रोनाउन्स मध्ये जाते. आता तुम्ही म्हणणार सर अहो विच मगाशी तुम्ही म्हणला की काय आहे? रिलेटिव्ह पण आहे आणि आता म्हणता इंट्रॉगेटिव्ह पण आहे. अहो सोपं असते. ज्यावेळेला इंट्रॉगेटिव्ह असते तेव्हा ती वाक्याच्या सुरुवातीला येते, शेवटी प्रश्नचिन्ह येते. काय असतं? शेवटी प्रश्नचिन्ह. आणि ज्यावेळेला ते रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणून काम करतं त्यावेळेला ते दोन क्लॉजच्या मध्ये, वाक्याच्या मध्ये येतं आणि दोन क्लॉज जोडतं. आणि त्यावेळेला ते काय असते? रिलेटिव्ह प्रोनाउन असते. आणि जर ते प्रश्न विचारण्यासाठी वापरलं तर ते इंट्रॉगेटिव्ह प्रोनाउन असते. फरक कळला ना नक्की? 100%. चला पुढे. रिफ्लेक्सिव्ह आणि एम्फेटिक, ह्या दोन्ही मध्ये लिस्ट सेम आहे. ती कुठली लिस्ट आहे बघा, मी इकडे लिहितो. मायसेल्फ, मायचं मायसेल्फ, वीचं आवर सेल्व्स, यूचं दोन आहेत, एक वचनी यूचं युअर सेल्फ, तू स्वतः. दुसरं अनेक वचनी यूचं युअर सेल्व्स. हिचं हिमसेल्फ, अगदी बरोबर तुम्हाला येत आहे. शीचं हरसेल्फ, अगदी बरोबर. इट्सचं इटसेल्फ आणि देचं देमसेल्व्स. ही अनेक वचनी जी आहेत ती ही आहेत रिफ्लेक्सिव्ह पण आणि एम्फॅटिक पण. मग फरक ओळखायचा कसा? तर हा फरक ओळखला जातो त्यांचा यूज कसा केलेला आहे.
रिफ्लेक्सिव्ह मध्ये काय असतंय, जी ऍक्शन आहे तो करणारा पण जो असतो त्याच्यावरच ती क्रिया घडते. म्हणजे आय हिट मायसेल्फ, बघा वाक्य बघा बारकाईनं बघा, इथं मी लिहितो आय हिट मायसेल्फ. इथं बघा हिट करतोय कोण, मीच. कुणाला करतोय, मलाच करतोय. आय हिट मायसेल्फ. हे झालं रिफ्लेक्सिव्ह. ही ऍक्शन रिफ्लेक्ट होते ह्या सब्जेक्टवरच, या प्रोनाउनवरच. किंवा ही हर्ट हिमसेल्फ, त्यानं स्वतःलाच इजा करून घेतली. लक्षात येते का? म्हणजे रिफ्लेक्सिव्ह मध्ये काय असतंय, क्रिया करणारा जो असतो त्याच्यावरच क्रिया घडते, पण त्याच्यावरच क्रिया घडते. म्हणजे हे प्रोनाउन जे आहे ते इथं रिफ्लेक्ट होतं आणि म्हणून याला काय म्हटलं जातं, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. पण एम्फॅटिक प्रोनाउन काय करतं, ती ऍक्शन त्याच्यावर रिफ्लेक्ट करत नाही. ती ऍक्शन त्या प्रोनाउन घडत नाही, ते फक्त एम्फसिस देतं, जोर देतं, ठासून सांगते. आय मायसेल्फ चेकड द पेपर्स. इथं बघा गंमत बघा, सेंटेन्स कसं आहे बघा ह्याचं, एम्पॅटिकचं. मी इथं लिहू का हो खाली, तुमच्या सगळ्यांची परवानगी घेऊन इथं एम्पॅटिक लिहितो मी. एम्पॅटिक प्रोनाउनचं एक्झाम्पल, आय मायसेल्फ चेकड द पेपर्स. इथं बघा मी स्वतः पेपर तपासले, मी स्वतः. मला जोर द्यायचा आहे कशावर, मी स्वतः. तपासण्याची क्रिया कोणावर झाली, पेपर्सवर झाली. माझ्यावर झाली का, नाही, मी स्वतः केली. हे मला फक्त जोर देऊन सांगायचं आहे. त्यामुळे मायसेल्फ इथं आलेलं जे आहे ते एम्फॅटिक प्रोनाउन आहे, ते एम्फॅटिक प्रोनाउन आहे. पण समजा जर वाक्य असं असतं, आय चेकड मायसेल्फ, मी स्वतःलाच तपासलं, तर इकडे तिकडे बघितलं, चेक केलं, तर ते काय झालं असतं, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन झालं असतं. काय झालं असतं, रिफ्लेक्सिव्ह. फरक लक्षात येतो ना? पुन्हा एकदा सांगू का, मीच माझ्यावरच क्रिया केली तर ते झालं रिफ्लेक्सिव्ह. पण मी जोर दिला. दुसरं वाक्य बघा, सी हरसेल्फ नोटिस्ड इट. कुणी नोटीस केलंय, तिनं स्वतःच नोटीस केलेलं आहे. त्यानं स्वतःच वडिलांना प्रश्न विचारला किंवा वडिलांना परवानगी मागितली. ही हिमसेल्फ टॉक्ड टू हिज फादर. तो स्वतः बोलला. तर तिथं काय ते एम्फॅटिक प्रोनाउन आहे. लक्षात येते ना रिफ्लेक्सिव्ह आणि एम्फॅटिक मधला फरक. आणि शेवटचं डिस्ट्रीब्युटिव्ह, वितरण, डिस्ट्रीब्यूट करणार, वेगळं करणार. ऑल ऑफ, बोथ ऑफ, ईच ऑफ, नायदर ऑफ देम केम. त्यांच्यापैकी कुणीच आलं नाही. आयदर ऑफ यू कॅन डू दिस. तुमच्यापैकी कुणीतरी हे करू शकतं. दीज आर द टाइप्स ऑफ ऑर काइंड्स ऑफ प्रोनाउन्स. लक्षात आले नक्की. सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि स्क्रीनशॉट काढायचा आहे. मी थांबतोय 10 सेकंद. तर मित्र हो, शेवटचे 3 प्रकार, प्रिपोजिशन्स, कंजंक्शन्स आणि इंटरजेक्शन्स. इंटरजेक्शन्स मध्ये काहीही टाईप नाही आहे, आपल्याला माहित आहे. प्रिपोजिशन मध्ये काय करतो आपण, 3 प्रकार पडले जातात. सिंपल प्रिपोजिशन्स, कॉम्प्लेक्स किंवा त्यालाच फ्रेज प्रिपोजिशन सुद्धा म्हणतात, आणि कंपाऊंड प्रिपोजिशन. इन, अँड, इन, ॲट, बाय, ऑन, अंडर, ही जी आहेत ही सगळी कसली आहेत, सिंपल आहेत. टू, फ्रॉम, ही जी आहे ती सिंपल प्रिपोजिशन आहे. त्यामध्ये काही कॉम्बिनेशन, मिक्सिंग काही नसते. कॉम्प्लेक्स प्रिपोजिशन मध्ये काय होतं, 2 शब्द एकत्र येतात आणि कॉम्प्लेक्स प्रिपोजिशन तयार होतात. इन स्पाइट ऑफ, डेस्पाइट ऑफ, बिकॉज ऑफ, ड्यू टू, इन फ्रंट ऑफ, आउट ऑफ, ही जी आहेत ही कॉम्प्लेक्स प्रिपोजिशन्स की 2 किंवा अनेक शब्द एकत्र येतात आणि फ्रेज सारखे ही प्रिपोजिशन्स तयार होतात. दीज आर द कॉम्प्लेक्स प्रिपोजिशन्स. कंपाऊंड प्रिपोजिशन्स, अमंग, अराउंड, बिटवीन, ह्याला उपसर्ग लावला जातो असं म्हणतो आपण, प्रिफिक्स लावला जातो. हे कंपाऊंड प्रिपोजिशन्स आहेत. लक्षात घ्या. ही कंजंक्शन्स. कंजंक्शन्स 2 प्रकारची, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आणि सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स. हा व्हिडिओ खूपच मोठा होणार आहे बाळांनो, म्हणून मी हे थोडंसं आपुर्तं घेतोय. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स म्हणजे 2 समान दर्जाच्या लोकांना जोडणारे जे कंजंक्शन असते, उभयान्वयी अव्यय असते, ते असते कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. आणि सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन म्हणजे
एक दुय्यम दर्जाचं आणि एक मुख्य या दोघांना जोडणारं जे असतंय, आपण क्लॉजेसच्या टॉपिकमध्ये ही दोन्ही कंजंक्शन अगदी डिटेलमध्ये बघितलेली आहेत आणि या कंजंक्शनवरती एक छोटासा व्हिडिओ सुद्धा मी तयार करत आहे, त्यावर तुम्ही तो सेपरेट बघा. थँक्यू. संपलेलं आहे आपलं लेक्चर. सबस्क्राईब करायला विसरू नका.